नमस्कार फ्रेंड, आज आपण ज्युरिस्प्रुडन्स या विषयावरील MCQ चा सेकंड पार्ट बघत आहोत। यामध्ये खूप महत्त्वाचे MCQ दिले आहेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रश्न पहिला बघा, विच ज्युरिस्ट इज फेमसली असोसिएटेड विथ द स्टेटमेंट लॉ इज द कमांड ऑफ सॉवरीन बॅकेड बाय सँक्शन। कायदा हा सार्वभौम व्यक्तीचा आदेश आहे ज्याला दंड म्हणजे सँक्शनचा आधार आहे। हे विधान कोणत्या शास्त्रज्ञाशी संबंधित आहे असा प्रश्न आहे आणि याचे उत्तर आहे बघा ऑप्शन बी, जॉन ऑस्टिनशी। याचे स्पष्टीकरण बघा, हे विधान जॉन ऑस्टिन या विचारवंताचे आहे। याला आदेश सिद्धांत म्हणजेच कमांड थेअरी असे म्हणतात। ऑस्टिन कायद्याची व्याख्या करताना नैतिकता आणि सामाजिक मूल्ये यांच्यापासून कायद्याला पूर्णपणे वेगळे करतो। त्याच्या मते कायदा म्हणजे फक्त सार्वभौम व्यक्तीने दिलेला आदेश होय। प्रश्न दुसरा बघा, द मॅक्झिम लेक्स इनिस्टा नॉन एस्ट लेक्स इज कोर टेनेंट ऑफ विच स्कूल ऑफ थॉट। म्हणजेच अन्यायी कायदा हा कायदा नाही हे तत्व कोणत्या विचारसरणीचे मूळ वैशिष्ट्य आहे असा प्रश्न आहे आणि याचे उत्तर आहे बघा ऑप्शन डी, नॅचरल लॉ स्कूल। याचे स्पष्टीकरण बघा, हे तत्व नैसर्गिक कायदा विचारसरणीशी संबंधित आहे। या सिद्धांतानुसार कायद्याचे नैतिकतेशी आणि न्यायाच्या नैसर्गिक तत्वांशी घनिष्ठ संबंध असतात। जर कोणताही कायदा मूलभूत नैतिक किंवा न्याय तत्वांचे उल्लंघन करत असेल तर खरा कायदा मानला जाऊ शकत नाही। तिसरा बघा, हु अमॉंग द फॉलोइंग फेमसली डिस्क्राइब द कन्सेप्ट ऑफ नॅचरल राईट ॲज नॉनसेन्स अपॉन स्टिल्ट्स। नैसर्गिक अधिकारांची संकल्पना कोणी स्टिल्ट्सवरील मूर्खपणा असे म्हणून प्रसिद्धपणे नाकारली आहे। याचे उत्तर आहे ऑप्शन ए, जेरमी बेंथम। याचे स्पष्टीकरण बघा, उपयोगितावादीचे जनक जेरमी बेंथम यांनी नैसर्गिक अधिकारांवर तीव्र टीका केली। त्यांच्या मते अधिकार हे केवळ कायद्याद्वारेच तयार केले जातात आणि संरक्षित केले जातात। नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेले अधिकार ही एक काल्पनिक आणि तर्कहीन कल्पना आहे। प्रश्न चौथा बघा, अकॉर्डिंग टू हॉफफेल्ड अनालिसिस ऑफ लीगल राईट, अ राईट करस्पॉन्ड टू अ ड्युटी, व्हॉट डज द लिबर्टी करस्पॉन्ड टू। म्हणजेच हॉफफेल्डच्या कायदेशीर अधिकारांच्या विश्लेषणानुसार अधिकार हा कर्तव्याशी संबंधित आहे तर स्वातंत्र्य कशाशी संबंधित आहे आणि याचे उत्तर आहे बघा ऑप्शन सी, नो राईट्स। याचे स्पष्टीकरण बघा, WN हॉफफेल्ड यांनी कायदेशीर संकल्पनांचे विश्लेषण केले आहे। त्यांनी दाखवून दिले की प्रत्येक कायदेशीर संबंधात दोन पक्ष आणि दोन बाजू असतात। जेव्हा माझ्याकडे एखादे स्वातंत्र्य असते, उदाहरणार्थ माझ्या जमिनीवर चालण्याचे स्वातंत्र्य, तेव्हा दुसरा व्यक्ती मला तिथे चालण्यापासून कायदेशीररित्या थांबवू शकत नाही। प्रश्न पाचवा बघा, द थेअरी which hold that the purpose of law is to secure the maximum happiness of the maximum number of people is known as। म्हणजेच जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख सुरक्षित करणे हा कायद्याचा उद्देश आहे असे मानणारा सिद्धांत कोणता आहे हा प्रश्न आहे आणि याचे उत्तर आहे बघा ऑप्शन सी, प्युअर थेअरी ऑफ लॉ। याचे एक्सप्लेनेशन बघा, हा सिद्धांत उपयोगितावाद म्हणून ओळखला जातो। जेरमी बेंथम आणि जॉन स्टुअर्ट मिल हे या सिद्धांताचे मुख्य प्रवर्तक आहेत। हा सिद्धांत कायद्याचे मूल्यमापन त्याच्या परिणामावरून करतो। प्रश्न सहावा बघा, हु सेड द ओनली राईट विच एनी मॅन कॅन पॉजेस इज द राईट ऑलवेज टू डू हिज ड्युटी। म्हणजेच असा एक अधिकार आहे जो कोणत्याही व्यक्तीकडे असू शकतो, तो म्हणजे नेहमी कर्तव्य करण्याचा अधिकार असे कोणी म्हटले आहे आणि याचे उत्तर आहे बघा ऑप्शन बी, डुगिट यांनी म्हटले आहे। स्पष्टीकरण बघा, हे विधान लिओन डुगिट या फ्रेंच शास्त्रज्ञाचे आहे। त्यांच्या
सामाजिक एकताच्या सिद्धांतानुसार समाजात अधिकार नसतात, तर फक्त सामाजिक कर्तव्य असतात. प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे की त्याने सामाजिक ऐक्य वाढवण्यासाठी काम करावे. प्रश्न 7वा बघा. अकॉर्डिंग टू द ट्रॅडिशनल ज्युरिस्ट व्ह्यू, अ लीगल राईट इज मीनिंगलेस विदाउट अ करस्पॉन्डिंग. म्हणजेच पारंपरिक ज्युरिस्टच्या दृष्टिकोनानुसार संबंधित कशाशिवाय कायदेशीर अधिकार अर्थहीन असतो असे विचारले आहे. आणि याचे उत्तर आहे बघा ऑप्शन बी, ड्युटी. स्पष्टीकरण बघा. साल्मन सारख्या न्यायशास्त्रज्ञांच्या मते कायद्याच्या जगात अधिकार आणि कर्तव्य हे परस्पर संबंधी असतात. जर अ ला ब कडून एखादी गोष्ट करण्याचा अधिकार असेल, तर ब चे कर्तव्य आहे की त्याने अ च्या अधिकाराचा आदर करावा. कर्तव्य असल्याशिवाय अधिकार अस्तित्वात येत नाहीत. प्रश्न 8वा बघा. द फेमस ज्युरिस्प्रुडेन्शियल डिबेट concerning the validity of immoral laws, particularly related to Nazi laws, took place between. म्हणजेच अनैतिक कायद्यांच्या, विशेषतः नाझी कायद्यांच्या वैधतेसंबंधी प्रसिद्ध न्यायशास्त्रीय वादविवाद कोणत्या दोन शास्त्रज्ञांमध्ये झाला, हा प्रश्न आहे. आणि याचे उत्तर आहे बघा हार्ट अँड फुलर. ऑप्शन सी. याचे स्पष्टीकरण बघा. हा प्रसिद्ध वादविवाद एच.एल.ए. हार्ट आणि लॉन फुलर यांच्यात झाला. हार्टने कायद्याची वैधता नैतिकतेपासून वेगळी मानली, तर फुलरने कायद्याच्या अंतर्गत नैतिकतेवर जोर दिला आणि कायद्याला नैतिक तत्वांशी जोडले. प्रश्न 9वा बघा. द थेरी विच डिफाईन अ लीगल राईट्स ॲज अ लीगली प्रोटेक्टेड इंटरेस्ट इज नोन ॲज. जो सिद्धांत कायदेशीर अधिकाराची व्याख्या कायदेशीररित्या संरक्षण हित अशी करतो त्याला काय म्हणतात, असा प्रश्न आहे. आणि याचे उत्तर आहे बघा ऑप्शन बी, इंटरेस्ट थेरी. याचे स्पष्टीकरण बघा. या सिद्धांताला हित सिद्धांत म्हणजेच इंटरेस्ट थेरी म्हणतात. या सिद्धांताचे मुख्य प्रवर्तक रुडॉल्फ फॉन हेरिंग आणि साल्मंड आहेत. त्यांच्या मते कायदा लोकांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी अस्तित्वात असतो. या उलट इच्छा सिद्धांत अधिकाराची व्याख्या व्यक्तीच्या इच्छाशक्तीवर आधारित आहे असे मानतो. प्रश्न 10वा बघा. द प्रायमरी डिफरन्स बिटवीन लॉ अँड मोरॅलिटी इज रिगार्डिंग. म्हणजेच कायदा आणि नैतिकता यांच्यातील प्राथमिक फरक कशा संबंधी आहे, असा प्रश्न आहे. याचे उत्तर आहे ऑप्शन डी, द सँक्शन अँड एन्फोर्समेंट. याचे स्पष्टीकरण बघा. कायदा आणि नैतिकता यांच्यातील सर्वात महत्वाचा फरक त्यांच्या दंड आणि अंमलबजावणीमध्ये आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास राजाकडून निश्चित केलेला दंड होतो, तर नैतिकतेचे उल्लंघन केल्यास फक्त सामाजिक टीका किंवा अपराधी भावना येते. प्रश्न 11वा बघा. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इसेन्शियल एलिमेंट ऑफ लीगल राईट ॲज अ जनरली ॲक्सेप्टेड. सामान्यतः स्वीकारल्यानुसार खालीलपैकी कोणता कायदेशीर अधिकारांचा अत्यावश्यक घटक नाही, असा प्रश्न आहे. आणि याचे उत्तर आहे बघा ऑप्शन सी, द स्टेट. याचे स्पष्टीकरण बघा. साल्मन यांच्यानुसार कायदेशीर अधिकाराचे आवश्यक 4 घटक आहेत. ते म्हणजे 1. सब्जेक्ट ज्याचा अधिकार आहे. 2. पर्सन ऑफ इन्सिडन्स ज्याच्यावर कर्तव्य आहे. 3 आहे कंटेंट अधिकाराचा विषय. 4 आहे ऑब्जेक्ट ज्याच्यावर अधिकार आहे. आणि 5 आहे टायटल अधिकाराचे कारण. राज्य हे कायद्याची निर्मिती आणि अंमलबजावणी करणारी संस्था आहे, अधिकाराचा घटक नाही. प्रश्न 12वा आहे बघा. इन हॉफफेल्ड स्कीम ऑफ ज्युरल रिलेशन इम्युनिटी इज द. म्हणजे हॉफफेल्डच्या कायदेशीर संबंधाच्या आराखड्यात प्रतिकारशक्ती कशाची परस्पर संबंधी आहे, असा प्रश्न विचारला आहे. याचे उत्तर आहे
ऑप्शन सी डिसॅबिलिटी. याचे स्पष्टीकरण बघा. हॉफवेलच्या विश्लेषणानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे प्रतिकारशक्ती असते याचा अर्थ असा की दुसऱ्या व्यक्तीला त्या व्यक्तीचे कायदेशीर संबंध बदलण्याचा अधिकार नाही. उदाहरणार्थ न्यायाधीशांना अटक न करण्याची प्रतिकारशक्ती म्हणजेच इतरांना त्यांना अटक करण्याचा अधिकार नसतो. प्रश्न 13 बघा. द फंडामेंटल पॉस्ट्युलेट ऑफ लिगल पॉझिटिव्हिझम इज दॅट. म्हणजेच कायदेशीर सकारात्मकवादाचे मूलभूत तत्व काय आहे असा प्रश्न आहे. आणि याचे उत्तर आहे बघा. ऑप्शन सी लॉ अँड मोरॅलिटी आर नॉट नेसेसरीली इंटरकनेक्टेड. हे उत्तर आहे. ऑप्शन सी हे उत्तर येतं. याचे स्पष्टीकरण बघा. कायदेशीर सकारात्मकवाद असे मानतो की कायदा आणि नैतिकता यांच्यात आवश्यक किंवा नैसर्गिक संबंध नाही. याचा अर्थ एखाद्या नियमाची कायदेशीर वैधता तो नैतिक आहे की नाही यावर अवलंबून नसते. प्रश्न 14 बघा. अकॉर्डिंग टू ऑस्टिन्स कमांड थेअरी विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट प्रॉपर लॉ. म्हणजे ऑस्टिनच्या कमांड थेअरीनुसार कोणता लॉ प्रॉपर नाही असा प्रश्न आहे. आणि याचे योग्य उत्तर आहे बघा. ऑप्शन सी लॉ ऑफ गॉड. याचे स्पष्टीकरण बघा. ऑस्टिनने फक्त मनुष्याने बनवलेले कायदे आणि देव किंवा नैसर्गिक कायदा यात फरक केला. ऑस्टिनच्या व्याख्येत कायदा म्हणजे सार्वभौम व्यक्तीचा आदेश असल्याने ईश्वराचे कायदे लॉ ऑफ गॉड हे योग्य कायद्याच्या कक्षेत येत नाही. प्रश्न 15 बघा. विच ज्युरिस्ट इज नोन ॲज व्ह्यूइंग राईट्स ॲज टर्म्स ओव्हर कलेक्टिव्ह गोल्स ऑर युटिलिटी emphasizing that right must be treated as principles. कोणत्या न्यायशास्त्रज्ञाने सामूहिक उद्दिष्टांवर किंवा उपयोगितेवर अधिकारांचा ट्रम्स म्हणजेच वरचढ मांडले आणि अधिकारांना तत्वे म्हणून हाताळण्यावर जोर दिला. उत्तर आहे बघा. ऑप्शन सी रोनाल्ड ड्रॉकिन. याचे एक्सप्लेनेशन बघा. रोनाल्ड ड्रॉकिन आधुनिक नैसर्गिक कायदा विचारसरणीच्या जवळचा आहे. त्यांच्या मते समाजाने ठरवलेल्या सामूहिक उद्दिष्टांपेक्षा व्यक्तीचे अधिकार अधिक महत्वाचे असतात. न्यायमूर्ती कायद्याचा अर्थ लावताना केवळ नियमांचा नव्हे तर तत्वे आणि धोरणे यांचाही विचार करतात. 16 प्रश्न बघा. इन द हॉफवेलियन स्कीम राईट इज द ज्युरल अपोजिट ऑफ. म्हणजे हॉफवेलच्या आराखड्यात अधिकार कशाचा कायदेशीर विरुद्धार्थी आहे. आणि याचे उत्तर आहे बघा. ऑप्शन बी नो राईट्स. हॉफवेलच्या मते कायदेशीर संकल्पनांचे दोन संच आहेत. परस्पर संबंधी आणि विरुद्धार्थी अधिकारांचा विरुद्धार्थी संबंध आहे. अधिकार नसणे. उदाहरणार्थ जर माझ्याकडे एखाद्या गोष्टीचा अधिकार असेल तर माझ्याकडे अधिकार नसणे शक्य नाही. प्रश्न 17 बघा. विच कन्सेप्ट ऑफ लॉ इज असोसिएटेड विथ द आयडिया ऑफ सोशल सॉलिडॅरिटी अँड द रिजेक्शन ऑफ द स्टेट्स सॉव्हरेनिटी. म्हणजेच कायद्याची कोणती संकल्पना सामाजिक एकता आणि राज्याच्या सार्वभौमत्वाला नाकारण्याशी संबंधित आहे. आणि याचे उत्तर आहे बघा. ऑप्शन डी डुगिट थेरी. याचे स्पष्टीकरण बघा. लिओन डुगिटचा सिद्धांत सामाजिक एकता या तत्वावर आधारित आहे. डुगिटच्या मते कायद्याचा आधार सामाजिक एकता आहे आणि राजाला लोकांवर आदेश देण्याचा कोणताही सार्वभौम अधिकार नाही. राजाचे कार्य केवळ सामाजिक एकता साधणे हे आहे. 18 बघा. अकॉर्डिंग टू सॉलमन अ राईट दॅट इज वेस्टेड इन अ पर्सन अँड करस्पॉन्ड टू अ ड्युटी ऑन ऑल पर्सन्स इज कॉल्ड अ. सालमनच्या मते एखादा अधिकार जो एका व्यक्तीमध्ये निहित असतो आणि ज्याचे कर्तव्य
सर्व लोकांवर असते त्याला काय म्हणतात? आणि याचे उत्तर आहे बघा ऑप्शन सी, राईट इन रेम. याचे स्पष्टीकरण बघा, याला राईट इन रेम म्हणतात. हा अधिकार जगातील कोणत्याही व्यक्तीविरुद्ध संरक्षित असतो. उदाहरणार्थ मालमत्तेचा अधिकार. या उलट राईट इन पर्सनम म्हणजेच व्यक्तिगत अधिकार एका विशिष्ट व्यक्तीविरुद्ध असतो. उदाहरणार्थ करारातून उद्भवणारा अधिकार. प्रश्न 19 बघा, द आयडिया दॅट देअर इज मोरल मिनिमम विच ऑल लीगल सिस्टीम मस्ट इनकॉर्पोरेट फॉर देअर एक्झिस्टन्स अँड सर्व्हायव्हल इज ऑफन असोसिएटेड विथ. सर्व कायदेशीर प्रणालींना त्यांच्या अस्तित्वासाठी टिकून राहण्यासाठी नैतिक किमान समाविष्ट करणे आवश्यक आहे. ही कल्पना कशाशी संबंधित आहे? आणि याचे उत्तर आहे बघा ऑप्शन बी, नॅचरल लॉ थेरी. याचे स्पष्टीकरण बघा, ही कल्पना नैसर्गिक कायदा सिद्धांताशी संबंधित आहे. जॉन फिनिक्स आणि काही प्रमाणात एच.एल.ए. हार्ट यांनी देखील नैसर्गिक कायद्याची किमान सामग्री मान्य केली आहे, ज्यामुळे कायदेशीर प्रणालींचे सामाजिक जीवन शक्य होते. प्रश्न 20 बघा, अ ड्युटी विच वन ओज टू वन सेल्फ इज समटाइम्स रेफरेड टू ॲज म्हणजेच जे कर्तव्य व्यक्ती स्वतःसाठी उदाहरणार्थ आत्महत्या न करणे पाळते त्याला कधी कधी काय म्हणून संबोधले जाते? उत्तर आहे ऑप्शन डी, ॲब्सोल्यूट ड्युटी. याचे स्पष्टीकरण बघा, याला अबाधित कर्तव्य म्हणतात. हा ऑस्टिनच्या संकल्पनेचा एक भाग आहे, जिथे कर्तव्य अशी असतात ज्यांच्याशी कोणताही संबंधित अधिकार नसतो. म्हणजे मी स्वतःच्या विरोधात अधिकार वापरू शकत नाही. या पुढील व्हिडिओ मी पुढच्या पार्ट मध्ये अपलोड करेन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि परीक्षा क्रॅक करण्यासाठी आमच्या चॅनेलला कनेक्ट रहा. धन्यवाद.